भात होते, झोळीत थोडेसे पीठ होते, पण 4 भावंडांना पुरेसे नव्हते. म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देई, ओम भिक्षाम देई. आतून एक कर्मठ माणूस आला आणि त्याने दाटकन दरवाजे बंद केला. ज्ञानेश्वर पुढे निघाले. परत त्या कर्मठ माणसाने आवाज दिला आणि म्हणाला, ए पुरा, ये 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 ये, इकडे इकडे इकडे. संन्यासाचाच पोरगा नाही रे तू? भिक्षा पाहिजे काय तुला? हे घे पीठ. आणि पीठ म्हणून झोळीमध्ये मातीच टाकली. ज्ञानेश्वर खाली मान घालून पुढे निघाले. परत त्या कर्मठ माणसाने झोळी ओढली आणि म्हणाला, अरे थांब थांब, ह्या भाकरी पण घेऊन जा. डोळे फाडून काय बघतो? चल निघ, भिक्षा मागतय. संध्याकाळ झाली होती. तिकडे मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या मूर्तीसमोर सांजवात लावली. ही मूर्ती तेवढीच तिच्या आईबाबांची आठवण. तिने ती रामरक्षा म्हणू लागली. तिला सांगू लागली की नाना दादा आलाय. तिने पटकन रामरक्षा उरकली आणि आपल्या भावांसाठी पानं मांडली. निवृत्ती आणि सोपान येऊन बसले. ती म्हणाली, अगं बाई, तुम्ही दोघंच कसे? ज्ञानदादा कुठे? त्याला भूक नाही असं म्हणतो तो. सोपानाने उत्तर दिले. ती म्हणाली, भूक नसायला काय झालं? थांबा, मीच बघून येते. ए ज्ञानदादा, ताटी. अगं बाई, ही झोळी तर इथेच दिसते. अगं बाई, या झोळीत तर माती आणि शेणाच्या गौऱ्या. हे कोणा दुष्टानं केलं असणार? म्हणूनच ज्ञानदादा रुसून बसलाय. ए ज्ञानदादा, ताटी उघड ना, ताटी उघड ना ज्ञानदादा, ताटी उघड ना. ऐकलंस का? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वरागे झाले वंती, सर्व सुखे व्हावे पाणी. विश्वपट ब्रह्मा दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए ज्ञानदादा, कोणी वाईट वागलं तर त्याला क्षमा करावी हे तूच सांगतोस ना? आणि आता स्वतःच रागून बसलायस. अरे शेत उगवतो. अरे या झोळीमध्ये माती टाकण्याची बुद्धी तर भ्रष्ट झाली असणार, म्हणून तू का कष्ट होतोस? अरे शेत उगवतो तिथे तो नसायचेच. फुले फुलतात तिकडे काटे फुपायचेच. केवढा फुलतो तिकडे नाग निघायचेच. असं रे काय दादा? सारं जग जरी आगीसारखं दाहक झालं तरी तुम्हा संत मंडळींनी पाण्यासारखं शीतल असायला हवं. कोणी दाताने चिपकाली तर कोणी पत्तीशी तोडतं काय? असं रे काय दादा? हे मी सांगितलं पाहिजे का रे दादा तुला? ए दमले रे मी, पाय दुखले माझे. तुला तुझ्या बहिणीची दया नाही येत का? विसरणारे राग, क्षमा कर या लोकांना. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या दीनदुबळ्या लोकांसाठी दार उघड. समाजात सासपडणाऱ्या या समाजासाठी दार उघड. ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी दार उघड. तुझं सामर्थ्य दाखवण्यासाठी दार उघड. दादा दार उघड, दादा दार उघड. विश्व कल्याणासाठी घालीत असलेली साथ ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले. दारात उभं राहिलेल्या मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धारगती झाली आहेस. तू मला संतांच्या ठाई असलेल्या गुणांची जाणीव करून दिली आहेस. आता मला पण विश्व कल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे. खरोखरच मुक्ताईने दाखवून दिले एकांत जीवनात अध्यात्म कसे जगावे हे मुक्ताईने ज्ञानेश्वरांना दाखवून दिले. आपणही मुक्ताईकडे एक सर्वांसाठी मागणी मागूया. सर्वे सुखी सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कष्टं दुःखमाप्नुयात्. धन्यवाद.